लो सोलापूर प्रस्तुत हॅलो सोलापूरच्या आजच्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आपण विचारणार आहेत सोलापूरकरांना की त्यांची सजनी त्यांना कशी हवी आहे। चला तर मग विचारूया। तर भावा मला सांग की तुझी फ्युचर सजनी तुला कशी हवी? ती कशी पण असू दे, दिसायला कशी पण असू दे, फक्त ती जिवंत असायला पाहिजे। काळे असू दे, लंगडे असू दे, गरीब असू दे, पण पोरगी असावी। चांगल्या स्वभाव पाहिजे, कडपर्यंत साथ देणारे पाहिजे। आताच्या कशा पोरे राही नाहीत नीट एका संग। मला असं वाटतंय की माझ्या बायको असं साथ देणार असावी, चांगलं मस्त स्वभावाने चांगले असावे। कसं असतंय म्हणजे आता नवरा बायको म्हणलं की दोघांचं अंडरस्टँडिंग असायला पाहिजे। जरी काय तिच्याकडनं भांडण झालं आपण सॉरी विचारायला पाहिजे, आपल्याकडनं भांडण तिने थोडं हे करायला पाहिजे। म्हणजे रिस्पेक्ट दोघांकडनं बरोबर आहे। एक जण भांडण केलं तर सारखं तेवढं भांडण पण चांगलं नाही, लय रुसून पण राहू नये। तर दादांना विचारत की त्यांच्या सजनी त्यांना आतापर्यंत कशी साथ दिली आहे। तर दादा तुम्ही सांगा तुमच्या सजनी तुम्हाला कशी साथ दिली आतापर्यंत? माझी बायको माझ्यासाठी खूप छान आहे। मला जीवनामध्ये खूप काही तिने साथ दिलेला आहे। इथंपर्यंत तरी साथ खूप चांगलं दिलेलं आहे, याच्या पुढेही देणार असं तिनं मला वचन दिलेलं आहे। आणि माझी बायको माझी जीवन आहे। आणि तुम्ही अजून तुमच्या वाईफकडनं अजून काय अपेक्षा करताय की त्यांनी इन फ्युचरमध्ये तुमच्यासोबत असं राहायला पाहिजे तसं राहायला पाहिजे? नाही असं काही नाही, म्हणजे ती तिच्या मनानुसार माझ्यासोबत ती राहू शकते व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे। माझी बायको खूप सुसंस्कृत आहे आणि समाधानी पण आहे आणि मला सांभाळून घेते। तुला अजून अपेक्षा काय की तुला इन फ्युचर मध्ये त्यांनी कशी साथ वगैरे द्यायला पाहिजे? माझी साथ असं आहे तर गरीब जर रस्त्यावर जरी आलं ना तरी माझी साथ द्यायला पाहिजे तिला। आणि जर मी श्रीमंत जरी आले तर माझ्यासोबत राहायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर माझ्या आई वडिलांना सांभाळायला पाहिजे। म्हणजे आपल्याला समजून घेणारी हवी आणि आपला पण विचार करणारी हवी आणि आई बापाला पण। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा तुमच्या सजनासोबत। आणि तुमचा सजना कसा आहे हे कमेंट करून नक्की सांगा। आणि 27 तारखेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात सजना मूवी रिलीज झाली आहे, तर तुम्ही पण जाऊन नक्की पहा।